अगं सुनबाई, आज 3 तारीख आहे, तरी अजून माझी पेन्शन आली नाही. आई, तुमच्या ओरडण्याने पेन्शन येणार नाही आणि तुम्हाला पेन्शनचे पैसे कशाला हवेत? मागच्या महिन्यात मी पूर्ण 500 रुपये तुम्हाला दिले होते. ते सर्व पैसे खर्च झाले आहेत का? गीताजी म्हणाल्या, सुनबाई, आजकाल माझं सर्व अंग दुखत आहे, म्हणून मी मसाज तेल मागवलं आहे. ते खूप महाग आहे आणि मसाज करणाऱ्या बाईला फोन करून तिच्या हाताने मी मसाज करून घेतली. सर्व पैसे खर्च झाले. आता फक्त 10 रुपये शिल्लक आहेत. सुवर्णा म्हणाली, 10 रुपयांचं काय करावं? तुम्ही खूप हुशार आहात. तुम्ही गोलगप्पा खाल्ला असणार. नाही सुनबाई, सोनू खूप हट्ट करत होता, म्हणून मी माझ्या नातवासाठी 2 चिप्सची पॅकेट मागवली होती. राहू द्या हो आई, तुमच्या या फालतू खर्चामुळेच तुमचे ATM माझ्याजवळ आहे. 1 महिना मी माझ्याजवळ ते ATM ठेवते आणि दुसऱ्या महिन्यात मोठ्या जाऊबाई त्यांच्याजवळ ठेवतात. आम्ही दोघी तुमच्या खर्चांवर नियंत्रण ठेवतो, नाहीतर तुम्ही असेच पैसे उधळत राहाल. आता या गोष्टी सोडा, उशीर होत आहे. आता मी झोपणार आहे. तुमचं काय? तुम्हाला हवं तेव्हा उठता येतं. तुम्हाला कामच काय आहे? मला तर सकाळीच उठायचं असतं, सगळी कामं करायची असतात. तुम्हाला तर तयार जेवणाचं ताट ऐतं मिळेल, ते तुम्ही खाऊन घ्याल. सुवर्णा टोमणे मारतच म्हणाली आणि एका ताटात तिनं भाकर गीताजींच्या समोर ठेवली. भाकरीवर थोडंसं दूध टाकलेलं होतं की पाहून असं वाटत होतं त्यावर चमच्याभर तूप टाकलं आहे. कोरडी भाकर त्यांच्या घशात अडकली. ताटात कोरडी भाकरी बघून त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. आता थोड्या वेळापूर्वीच कांदा पकोड्यांचा आणि वांग्याच्या भरीताचा सुवास येत होता आणि त्यांच्या सुनबाईंनी त्यांना ते जेवणात भरीत किंवा पकोडे तर दिलेच नाहीत. फक्त बचतच्या नावाखाली त्यांच्या वाट्याला शिळी भाकरी उरते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू टपकू लागले. आपल्या साडीच्या पदराने स्वतःचे अश्रू पुसून त्यांनी जेवणाच्या ताटाला प्रणाम केला आणि रिकाम्या पोटी झोपायला निघून गेल्या. सकाळ झाली तेव्हा त्यांचा नातू शाळेत जायला तयार होत होता. त्याचवेळी त्यांचा मुलगा समीर आला आणि म्हणाला, आई, हे तुझं जेवणाचं ताट असंच का पडलं आहे? तू का जेवली नाहीस? गीताजींना वाटते की त्यांच्या सुनेने त्यांच्या मुलाकडे तक्रार केली असेल. आई, तुला ऐकू येत नाही का? तू का जेवण केलं नाहीस? गीताजी त्यांच्या मुलाला म्हणाल्या, बेटा, तुला माहीत आहे का की मला मसालेदार जेवण आवडतं आणि सुनबाईने मला फक्त कोरडी भाकरी दिली होती, त्यामुळे मला ती कशी गिळणार? आई, तू खोटं का बोलत आहेस? तू मला सांग, गोलगप्पा खाऊन तुझं पोट भरलं होतं ना? तुझ्या सुनेने तुला कोरडी भाकरी दिली होती असे सांगून तू मला म्हणत आहेस? निदान त्या बिचाऱ्या मुलीवर तरी खोटे आरोप करू नकोस. तू निरोगी राहण्यासाठी ती तुला सोनूच्या वाट्याचं दूध प्यायला लावते, तुझी हाडं मजबूत राहावे म्हणून. परंतु त्या गरीब मुलीला दोष देत आहेस तू. आई, हे सर्व काही बरोबर नाही आणि तुझ्या जिभेवर तू थोडं नियंत्रण ठेव. तुझी जीभ सदैव हुशारीसाठी वापरली जाते. आजारी पडलीस तर मोठी वहिनी म्हणेल की आई तुमच्या घरी आजारी पडल्या आहेत, त्यामुळे तुम्हीच त्यांची सेवा करा. म्हणून तुझं वय लक्षात घेऊन तोंड उघडत जा. आई, तुला समजलं ना? त्यांचा नातू सोनू सर्व काही ऐकत होता. त्याला समजत होतं त्याचे बाबा विनाकारण त्याच्या आजीला ओरडत होते, कारण त्याने रात्री त्याचे दूध सर्व पिले होते आणि तो झोपला होता. त्याची आई आजीला दूध पिऊ देत नव्हती. सोनूला समजत होतं की त्याची आई आजीला जेवणही नीट देत नाही, कारण तो घरी असताना सर्व काही पाहत असे. परंतु सकाळी तो त्याच्या वडिलांना काही बोलला असता तर त्याचे वडील त्याच्यावरच ओरडले असते. त्यामुळे तो शांतपणे शाळेत गेला. गीताजींना आपल्या मुलांजवळ त्यांच्या सुनेची तक्रार करायची नव्हती, कारण त्यांची सून नेहमीच त्यांच्या मुलाचे कान उगाचच भरायची. कारण सोनूने त्यांच्या आजीला रात्री एकच गोलगप्पा खाऊ घातला होता. मुलगाही बायकोच्या इशाऱ्यावर नाचायचा. त्याची बायको त्याच्या आईला कसे त्रास देते ते त्याला दिसतच नव्हते. आई, बघितलंस का? सुवर्णाने किती हुशारीने घर सांभाळलंय. तुला आठवतंय का? पूर्वी तुझी पेन्शन दर महिन्याला शेवटच्या आठवड्यात संपायची आणि माझा पगारही शिल्लक राहत नव्हता. पण जेव्हापासून सुवर्णाने घर सांभाळण्याची जबाबदारी घेतली आहे तेव्हापासून तुझे पेन्शनचे पैसेही वाचू लागले आहेत. आई, तुझी इच्छा आहे ना, तुझ्या मृत्यूनंतर तुझे श्राद्धविधी चांगले व्हावेत. तुझ्या 13व्या दिवशी मी गंगेत स्नान करून किमान 21 ब्राह्मणांना भोजन द्यावं. जर मी बचत केली नाही तर तुझी शेवटची इच्छा कशी मी पूर्ण करू शकेन? गीताजी आपल्या मुलाकडे भरलेल्या डोळ्यांनी पाहत राहिल्या. सगळा प्रकार सांगून मुलगा आपल्या कामाला निघून गेला होता आणि सून आपले स्वयंपाकघरातील कामं उरकून गीताजींकडे आली आणि ती म्हणाली, आई, आज 4 तारीख आहे. आता मोठी वहिनी पेन्शन तिच्याजवळ ठेवेल, त्यामुळे तुम्ही तिच्याकडे जा.
कारण आता मला पेन्शन मिळणार नाही तर मी तुमच्यासाठी जेवण का बनवू? परंतु सुनबाई, मला खूप भूक लागली आहे. मी रात्री जेवणही केलं नाही. आई, मला माझ्या मैत्रिणींसोबत बाहेर खरेदीला जायचं आहे, कारण करवा चौथ येत आहे. मला स्वतःसाठी लेहंगा विकत घ्यावा लागेल, म्हणून मला आत्ता वेळ नाही. मी जाऊबाईला फोन करून सांगितलं आहे. ती तिच्या नोकराला पाठवत असावी. तुम्ही तुमचे सामान बांधा. परंतु सुनबाई, मी स्वतःचे जेवण स्वतः बनवून खाऊ शकते, म्हणून मी स्वतःच जेवण बनवते. आई, मी स्वयंपाकघर आत्ताच साफ केलं आहे. आता तुम्ही घाण पसरवू नका. तुम्ही स्वयंपाकघरात काम कमी करता, परंतु जास्त विनाशच करता. सर्व डबे इकडून तिकडे हलवले जातात. मला खूप त्रास होतो. एके दिवशी तुम्ही साखरेचा संपूर्ण डब्बा जमिनीवर पाडला. माझे 50 रुपये तुम्ही मातीत घातले होते. आणि आज जर तुम्ही स्वयंपाक बनवला तर एका व्यक्तीचा खर्च किती वाढेल? म्हणून तुम्ही तिथेच जाऊन जेवण करा. आणि मी तुम्हाला माझ्या घरी जास्तीचे 4 दिवस ठेवलं आहे. जाऊबाई तर 1 तारीख आली की लगेच रडायला लागतात. आईंना घेऊन जा, आईंना घेऊन जा. एक काम करता का आई? तुम्ही बाहेर पार्कमध्ये बसा. मला घराला कुलूप लावावं लागेल. पार्कमध्ये बसून गीताजी विचार करत होत्या की यावेळेस मला पेन्शनचे पैसे मिळालेच नाहीत. माझी सून प्रत्येक वेळी पेन्शनचे पैसे काढते तेव्हा ती मला खर्च करण्यासाठी काहीतरी पैसे देते, पण यावेळी तिने पैसे का दिले नाही? माझ्या संपूर्ण शरीरात वेदना होत आहेत. मला मालिश करणारीला पण बोलवता येत नाही. औषधही आता संपले आहे आणि मला माझ्या पतीचे श्राद्ध पण करावे लागेल. माझ्याकडे पैसे नाहीत तर मी त्यांचे श्राद्ध कसे करणार? मी माझ्या धाकट्या सुनेला सांगितले तर ती म्हणेल की मोठ्या सुनेला सांगा. मी जर मोठ्या सुनेला सांगितलं तर ती म्हणेल धाकट्या सुनेला का मागितले नाही? धाकट्या सुनेला तर मला 4 दिवस जास्तीचे जवळ ठेवून उपकार 400 वेळा व्यक्त करत आहे. गीताजी आपल्याच घरात बाहेरची व्यक्ती असल्यासारखं वाटत होत्या. पार्कमध्ये बसून त्यांना त्यांचे पती विनायकजींचे शब्द आठवू लागले. मृत्यूपूर्वी जेव्हा ते शेवटचा श्वास घेत होते तेव्हा त्यांनी मला सांगितले होते, गीता, मी आपल्या दोघांसाठी पेन्शन योजना बनवली आहे. देवाला माहीत कोण अगोदर जाणार, पण जर मी गेलो तर हे ATM तुझ्यासाठी उपयोगी पडेल. हे तू सुरक्षित ठेव. तुझ्या सुखदुःखात तुला तुझे मूल काही उपयोगी पडणार नाही. फक्त हा पैसा तुझ्यासाठी उपयोगी पडेल. जेव्हा तुला गरज असेल तेव्हा तू तुझ्या आवडीच्या भाज्या खात जा. तुला गोलगप्पे खायला आवडतात ना? जेव्हा वाटेल तेव्हा तू खात जा. आणि तुला वाटेल तर तू मंदिरात पैसे दान कर. सणासुदीत आपल्या नातवंडांना भेट म्हणून काहीतरी देऊ शकतेस तू. हे पेन्शनचे पैसे जास्त नसतील, पण तुला तुझ्या मुलांसमोर हात कधी पुढे करण्याची गरज भासणार नाही. मी गेल्यानंतर वयाला कधी हवाला देऊन तू निराश होऊ नको. तुझे डोळे तू उघडे ठेव. नाहीतर आजच्या मुलांवर आणि सुनांवर काही भरोसा नाही. ते कधी तुमचे पैसे हिसकावून तुम्हालाच कंगाल बनवतील ते कळणारही नाही. किती बरोबर बोलले होते जाताना ते. किती माणसांबद्दल शिकवलं होतं. तरीही मुलगा आणि सुनेने ते गेल्यानंतर त्यांना हवे तेच केले. पती गेल्यानंतर गीताजी बरेच दिवस दुःखी राहिल्या. नंतर हळूहळू त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी आपल्या आयुष्यात अंमलात आणू लागल्या. त्या स्वतःचे ATM स्वतःजवळच ठेवायच्या. परंतु एक दिवस त्या बँकेत हयात सर्टिफिकेट जमा करायला विसरल्या. त्यांची पेन्शन वेळेवरच आली नाही. थकीत राहिला. त्यामुळे दोन्ही मुलांना घराचा खर्च भागवावा लागला. तेव्हा धाकटा मुलगा म्हणतो, माझ्या हातात आता पैसे शिल्लक नाहीत. आणि मोठा मुलगा म्हणतो, मला काय लॉटरी लागली आहे का? मी एकटा का घर भागावू? त्यावरून घरात दररोज भांडणं होऊ लागले. रोजच्या भांडणामुळे गीताजींची तब्येत अतिशय बिघडू लागली. घरात लहान सहान गोष्टींवरून खूप भांडणं होत होते. आईंनी आज 1 ग्लास दूध जास्त पिलं आहे, त्यामुळे खूप खर्च झाला आहे. सुना नेहमी टोमणे मारत होत्या, मुलं दूध पिऊ शकत नाहीत, सर्व दूध तुम्हीच पिलं आहे आई. एके दिवशी त्यांचा धाकटा मुलगा म्हणाला, आई तू विनाकारण खर्च करतेस म्हणून तुझ्या खात्यात पैसे शिल्लक राहत नाहीत. पेन्शनचे पैसे तू कुठे खर्च करतेस? मी तुझ्या औषधांवर खर्च करायचा की सोनूच्या ट्युशनवर खर्च करायचा? हे ऐकून सोनू त्याच्या वडिलांना म्हणाला, पप्पा अगोदर आजीला औषध आणून द्या. मला ट्युशनला जायचं नाही. मी मोठा झालो आहे. मी स्वतःहून अभ्यास करेल. सुनेने लगेच सोनूला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मोठा आला आजीला औषधं आणा असं म्हणणारा. अरे तू ट्युशनला जाणार नाहीस तर परत फेल होशील. त्यामुळे विनाकारण पैसे पण खर्च होतील. दोन्ही मुलांच्या बोलण्याने गीताजींचे मन अतिशय दुःखी झाले. एका छोट्याशा नोकरीत विनायकजींनी आपल्या दोन्ही मुलांना शिकवले. त्यांना त्यांच्या मर्यादेपलीकडे सर्व सुखसुविधा दिल्या. त्यांनी जे काही मागितले ते त्यांना मिळाले.
तरीही आज एक आई आहे जिच्या पतीच्या पेन्शनचे पैसेही येतात, तरीही त्यांचा खर्च दोन्ही मुलांना जड होत आहे. गीताजी मनातल्या मनात विचार करतात की मी माझ्या पेन्शनचे पैसे खर्च करून माझ्या आवडीची भाजी घेतली तर संपूर्ण कुटुंबाचा भाजीपालाचा खर्च कमी होतो. माझ्या नातवंडांसाठी मी प्रेमाने काही दिलं तर आजी होण्याचा आनंद मला मिळतो. कधीकधी फुटपाथवर उभ्या असलेल्या गोलगप्प्यांची मी चव चाखते. मग हा फालतू खर्च कसा झाला? मी माझ्या गरजेनुसार औषधं, कपडे, बिस्किटं हे सर्व मागवलं तर त्यांच्यावरचा बोजाच कमी होतो. मग अनावश्यक खर्च कसा होतो? या सर्व गोष्टींनी त्यांचे मन भरून आले आणि त्यांनी ATM कार्ड रागाने उचलले आणि आपल्या धाकट्या सुनेला दिले. हे घे आणि तुझ्याजवळच ठेव. मी आजारी पडल्यावर माझ्यासाठी औषधं तूच घेऊन ये आणि जर मी आजारी न पडता या जगातून निघून गेले तर मी वाचवलेल्या पैशाने माझे श्राद्ध कर. जेव्हा ही बातमी मोठ्या सुनेपर्यंत पोहोचली तेव्हा ती गरम तव्यासारखी संतापली. मोठी सून रागात म्हणाली, ठीक आहे आई, यावेळी तुम्ही लहान सुनेला तुमचे ATM कार्ड देत आहात म्हणून मी काहीच बोलत नाही. पण पुढच्या महिन्यात मला तुमचे ATM कार्ड द्या, कारण पुढच्या महिन्यात तुम्ही माझ्या घरी येणार आहात. वास्तविक पाहता गीताजींचे दोन्ही पुत्र एकाच शहरात वेगवेगळ्या घरात राहत होते. विनायकजींची 2 घरं होती. मोठा मुलगा एका घरात तर लहान मुलगा दुसऱ्या घरात राहत होता. विनायकजी आणि त्यांची पत्नी त्यांच्या धाकट्या मुलासोबतच राहत होते. परंतु जेव्हा विनायकजी यांचे निधन झाले तेव्हा त्यांचा मुलगा त्यांना म्हणाला, तुमचे अजून दुसरे घर पण आहे, तुम्ही महिनाभर तिथेच राहायला हवं. हा सर्व विचार करत होत्या त्या. तेवढ्यात उद्यानात खेळणाऱ्या मुलांच्या आवाजाने त्या स्वप्नातून बाहेर आल्या. त्यांना दिसले बराच वेळ निघून गेला आहे आणि त्या भुकेने खूप मरत आहेत. पण मोठ्या सुनेच्या घराचा नौकर त्यांना घ्यायला आला नाही. वाट पाहून खूप कंटाळा आला होता म्हणून त्या स्वतः रिक्षा घेऊन मोठ्या सुनेच्या घरी पोहोचल्या. कारण पेन्शन आता मोठी सून ठेवत होती. त्यामुळे धाकटी सून म्हणाली की आता त्यांच्या घरी जाऊन तुम्ही राहा. जेव्हा गीताजी मोठ्या सुनेच्या घरी पोहोचल्या तेव्हा त्यांनी पाहिले की मोठी सूनही खरेदी करण्यासाठी जात होती. पण ती जात असताना त्यांचा मुलगा त्यांची पत्नी काजलला म्हणत होता, ऐक काजल, आपल्या लग्नाचा आता वाढदिवस एका आठवड्यानंतर येत आहे आणि मी यावेळी पार्टी देण्याचा विचार करत आहे. चल तयारीला लाग. सगळ्यात अगोदर मी तुला कुठल्या तरी शोरूममध्ये महागडी साडी घेऊन देतो. त्यानंतर तुला काही दागिने घेऊया. तुला जे काही लागेल ते तू घे. पार्टी खूप भव्य असावी कारण यावेळी आपल्या लग्नाचा 15वा वाढदिवस आहे. तू तुमच्या सर्व खास नातेवाईकांना, मित्रांना सर्वांना आमंत्रित कर. काळजी घे, कोणी राहून जाऊ नये. होय, मी माझ्या सर्व मित्रांना सांगितले आहे की माझ्या लग्नाचा 15वा वाढदिवस येत आहे. सर्वांना पार्टीमध्ये सहभागी व्हायचं आहे. प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. अहो ऐका ना, मला एक आयफोन घ्यायचा आहे कारण माझ्या सर्व मैत्रिणींकडे आयफोन आणि हिऱ्याची अंगठी आहे. यावेळी तुम्ही मला माझ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त या दोन्ही वस्तू गिफ्ट कराल का? हो काजल, का नाही? पवन त्याची पत्नी काजलशी खूप प्रेमाने बोलत होता. काजल आणि पवन गाडीत बसतात आणि त्यांच्या वाढदिवसाच्या खरेदीसाठी बाहेर पडतात. परंतु तेव्हाच त्यांची नजर गीताजींकडे जाते. तेव्हा गीताजी म्हणतात, बेटा तू बाहेर जात आहेस का? आई कुठे जाताना असं विचारून अडथळा आणू नये. आता जर तुम्ही आल्याच आहात तर तुम्ही आत बसा, मी खरेदीला जाते. परंतु सुनबाई, मी काहीच खाल्लेलं नाही. आई प्लीज किचनमध्ये काही उरलं आहे का नाही बघा. तुम्ही नेहमी उपाशी पोट घेऊनच फिरत असता. आता आम्हाला तुम्ही जाऊ द्या, आमचा मार्ग ओलांडू नका. एवढं बोलून मुलगा आणि सून खरेदीला निघून गेले. खरेदी करून परत आल्यानंतर मुलगा आणि सून एकमेकांना त्यांची खरेदी दाखवून खूप हसत होते. ही साडी मला किती शोभते. होय, आजही माझी काजल वधूपेक्षा कमी दिसत नाही. तेव्हा गीताजी म्हणाल्या, बेटा मला माझ्या पतीच्या श्राद्धासाठी काही महत्त्वाच्या वस्तू खरेदी करायच्या आहेत कारण त्यांचं श्राद्ध 13 तारखेला आहे. मोठा मुलगा पवन म्हणाला, आई 13 तारखेला आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, हे तू विसरत आहेस का? त्यामुळे त्या दिवशी श्राद्ध होणार नाही. तुझी बुद्धी जागेवर आहे ना? गीताजी गप्प बसतात आणि म्हणतात, बेटा मला थोडे पैसे दे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून मी थोडी पूजा करेन. तुझ्या वडिलांची शेवटची इच्छा होती की ते नसतील तेव्हा त्यांच्या श्राद्धात त्यांच्या नावाने गरिबांना अन्न किंवा वस्त्रदान करावं, त्यांच्या नावाने, जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. आई आम्हाला रोजच्या जेवणाची व्यवस्था इथे करता येत नाही आणि तुम्ही एवढी मोठी यादी आम्हाला सांगत आहात.
तुम्हाला गरिबांना कपडे आणि अन्न वाटप करायचं आहे ना, एक काम करा, आम्हाला तुम्ही बाजारात नेऊन विकून टाका, म्हणजे तुम्हाला पैसे येतील. आम्ही बँक उघडली आहे का, जेणेकरून आम्ही तुम्हाला पैसे काढून देतच राहू. गीताजी विचार करतात त्यांच्या सुनेकडे लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि त्याच वाढदिवसाची खरेदी करण्यासाठी पैसे आहेत आणि तिच्याकडे त्यांच्या वडिलाच्या श्राद्धासाठी 2 रुपये पण नाहीत. परंतु त्या आपल्या मुलासमोर तोंड उघडू शकत नाहीत. काजल तोंड वाकडं करत म्हणाली, व्यर्थ खर्च करण्यासाठी आमच्याकडे अजिबात पैसे नाहीत. तेवढ्यात दारात उभा असलेला त्यांचा नातू सोनू सगळं काही ऐकतो आणि गीताजींना तो म्हणतो, आजी, तू मला न सांगता मला सोडून इथे का निघून आलीस? मला घरी करमत नाही. आई बाबा घरी नाहीत. तू घरी असताना मला बरं वाटतं. आणि एवढं बोलून तो त्याच्या आजीला घट्ट मिठी मारतो. अरे सोनू, तू घरी न कळवता इथे आलायस का? तुझी आई घरी काळजी करत असेल. मोठी आई, तू आजीला श्राद्धासाठी पैसे का देत नाहीस? आजीला त्रास का देतेस? काजल रागाने म्हणाली, आज जा सोनू आणि तुझ्या मोठ्या भावासोबत खेळ. मुलं मोठ्यांच्या मध्ये पडली नाहीत तर बरं होईल. सोनू करणार तरी काय? शेवटी तो आत निघून गेला. 10 वर्षाच्या मुलाला जास्त काही बोलता येत नव्हतं. तो काजलचा मुलगा राजूसोबत आत जाऊन खेळू लागला आणि गीताजीनेही स्वतःसाठी कधी आवाज उठवला नाही. त्या फक्त गाईसारख्या सगळ्यांचं ऐकायच्या. गप्प 1 महिना मोठ्या मुलाच्या घरी आणि दुसऱ्या महिन्यासाठी लहान मुलाच्या घरी जायच्या आणि ATM कार्डही मोठा मुलगा 1 महिना वापरतो आणि धाकटा मुलगा दुसऱ्या महिन्यात वापरतो. विनायकजी यांच्या निधनापूर्वी त्यांनी खूप काही केलं होतं, जेणेकरून त्यांना कधीही त्रास होऊ नये. पण गरीब म्हातारी आई एकटी काय करू शकते? लोक म्हणतात ते बरोबरच आहे की माणूस सर्वांसोबत जिंकतो, पण स्वतःच्या मुलांसमोर तो हारतो. गीताजी मोठ्या हिमतीने म्हणतात, ठीक आहे सुनबाई, तुला पैसे द्यायचे नसतील तर देऊ नको, पण माझ्या पतीला पेन्शन मिळते, ते पैसे मला दे. ते मी गरिबाला दान करेल आणि गरिबांना जेवण देईल. परंतु आई, तुम्हाला आम्ही पैसे दिले तर तुम्ही खर्च कराल ना? अहो, आम्ही पण तुमच्यावर खर्च करतो. 2 वेळची भाकरी फुकटात येत नाही आई. आणि आता जे काही तुम्ही कपभर चहा पित आहात ना, त्यासाठी आणलेले दूधसुद्धा महाग झाले आहे. मी तुम्हाला 2 वेळचा चहा देते आणि सुवर्णा तर तुम्हाला 1 कप चहासाठी खूप त्रास देते. माझ्यासमोर ती कित्येक वेळा दुधात जास्त पाणी मिसळून तुम्हाला चहा देत होती. काय झालं आई, मी खरं सांगते की नाही? काजलने एका दमात सगळं काही सांगितलं आणि ती तिच्या वाढदिवसाच्या तयारीला लागली. सगळ्या मित्रांना आणि पाहुण्यांना कॉल करून तिने हसून आमंत्रण दिलं. जणू काही लग्नाचा पहिलाच वाढदिवस साजरा केला जात आहे. तिच्या सासऱ्यांच्या पहिल्या श्राद्धासाठी ना तिच्याकडे वेळ आहे ना पैसा आहे. आणि तिचे सासरे जे पैसे ठेवून गेले त्या पैशावर आणि त्यांच्या पेन्शनच्या पैशावर बळजबरीने त्यांच्या सुनेने आणि मुलाने ते घेतले होते. एका आठवड्यानंतर लग्नाचा वाढदिवस आला आणि सुवर्णा तिचा मुलगा सोनू आणि पती समीरसोबत तिथं निघून आली आणि म्हणाली, वहिनी, तुमचे खूप अभिनंदन. तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि त्यांच्या हातात मोठा पुष्पगुच्छ ती ठेवते. वहिनी, मी पण विचार करत आहे पुढच्या वर्षी वाढदिवसाची पार्टी करण्याचा. हो हो सुवर्णा, नक्कीच तुम्ही पार्टी करा. प्रथम आज माझी पार्टी एन्जॉय करा. काजल पुन्हा पुन्हा हात हलवत म्हणाली. तिला तिची हिऱ्यांची अंगठी सुवर्णाला दाखवायची होती. अरे वा वहिनी, तुम्ही हिऱ्याची अंगठी घातली आहे. हो सुवर्णा, त्यांनी मला खूप प्रेमाने ही अंगठी लग्नाच्या वाढदिवसाची भेट म्हणून दिली आहे. हो का वहिनी, खूप सुंदर आहे. नंतर तिने आपला स्मार्टफोन दाखवला. तसेच जावा जावा दोघी आपापल्या पैशांची बडाई मारू लागतात. काही वेळात काजलचे तिच्या आईवडिलांच्या घरातील सर्व नातेवाईक आले आणि पार्टी सुरू झाली. काजलचे आईबाबा म्हणतात, बेटी, तुझ्या सासूबाई कुठे आहेत? त्या दिसत नाहीत. तू म्हणाली होतीस तुझ्या सासूबाई तुझ्या घरी आहेत. हो आई, इथेच कुठेतरी त्या असतील. मी सकाळपासून पार्टीची व्यवस्थेत व्यस्त होते. तुम्ही दोघं पार्टीचा आनंद घ्या. सासूबाई इथेच कुठे असतील. त्यांना हा पार्टी प्रकार आवडत नाही. त्यांना फक्त एकटं राहणं आवडतं. म्हणूनच त्या खोलीत बसून राहतात. रामू, कृपया इथे येऊन सर्व पाहुण्यांना थंड पेय द्या. आई बाबा, तुम्ही कोणत्या फ्लेवर घ्याल? हे बघा, मी अनेक प्रकारच्या कोल्ड्रिंक्सची व्यवस्था केली आहे. बेटा, आम्ही फक्त लिंबू पाणी घेऊ. हो हो, तेही आहे. आणि तुम्ही काय खाणार? इथे विविध खाद्यपदार्थ आहेत. शहराचा सर्वात चांगला मिठाईवाल्याने हे सर्व बनवलं आहे. हो हो बेटा, आम्ही खाऊ. आमची काळजी तू करू नको.
तू इतर पाहुण्यांना बघ काय हवंय. काजल पुन्हा पुन्हा मोठेपणा दाखवत होती. लग्नाच्या वाढदिवसाच्या पार्टीत सर्व काही व्यवस्थित अरेंज केलं आहे. शहरातील प्रसिद्ध मिठाईवाल्यांनी स्वयंपाक बनवला आहे. ड्रिंक्स घेत असताना काजलच्या मैत्रिणी तिला डान्स फ्लोअरवर बोलवतात आणि म्हणतात, का आपण कपल डान्स करावा का? हो, का नाही? इथे म्युझिक सिस्टमही व्यवस्थित आहे. काजल टाळी वाजवत म्हणाली, रामू ऐक, म्युझिक सिस्टीम ऑन कर. रामू म्युझिक सिस्टीम ऑन करताच पंडितजींच्या मंत्रोच्चाराचा मोठा आवाज सुरू होतो. तो मोठ्या मोठ्याने मंत्र म्हणत हवन करतो आणि संपूर्ण पार्टी हॉल धुराने भरून जातो. हे सर्व पाहून काजल अस्वस्थ होते. काजलच्या मैत्रिणी म्हणतात, वा काजल, तू तर धुराची व्यवस्था केली आहेस. कुठेतरी आग लागली आहे का? आणि काजलच्या सर्व मैत्रिणी तिची चेष्टा करू लागतात. जेव्हा काजल हॉलच्या शेजारच्या खोलीत जाते तेव्हा तिला दिसते की तिची सासू त्यांच्या नवऱ्याचं श्राद्ध करत आहे. पंडितजी मंत्र म्हणत आहेत आणि सोनू तिथे बसला आहे आणि तो पार्टीला गेला नाही. त्यांचा मोठा मुलगा राजूही त्यांच्यासोबत आहे. हे पाहून सुवर्णाचा रागाचा पारा चढला. काजल म्हणाली, आई, मी तुम्हाला मनाई केली होती, तरी तुमची इतकी हिंमत. श्राद्ध होणार नाही हे सांगूनही तुम्ही सर्व पाहुण्यांसमोर माझं नाक कापलं. मी तुमच्या पतीला माझ्या लग्नाच्या वाढदिवसा दिवशी मरायला सांगितलं होतं का? मग मी त्यांच्यामुळे कधीही पार्टी करू शकत नाही का? गीताजी काहीच बोलत नाहीत. आता तुमचे नाटकं पुरे झाले. आता हे सर्व थांबवा. रागावून ती पूजा हवनचे सर्व सामान फेकून देऊ लागली. गीताजी सर्व काही पाहून घाबरल्या होत्या. त्या अश्रू ढाळत होत्या आणि आपल्या पतीचा फोटो छातीशी धरून रडत होत्या. पंडितजी काहीच न बोलता त्यांच्या घरी ते परतले होते आणि काजल परत पार्टी हॉलमध्ये गेली होती. नातू सोनूने आजीचे वाहणारे अश्रू पुसले. तो त्यांना शांत करतो आणि म्हणतो, तुला माहीत आहे का आजी, शाळेत मी आज काय शिकलो? सोनू म्हणतो, आज आमच्या शाळेत मोटिवेशनल क्लास होता. आमचे शिक्षक समजावत होते की गीतेत लिहिलं आहे, अन्याय सहन करणे हे अन्याय करणाऱ्यांपेक्षा मोठं पाप आहे. आजी, याचा अर्थ मला नीट समजला नाही. माझे मन लहान आहे. तू मला सांगू शकतेस का? तेव्हा गीताजी म्हणतात, बेटा, जर कोणी तुझ्यावर अन्याय केला तर तू त्याला ताबडतोब थांबव, नाहीतर तो तुझ्यावर अन्याय करतच राहील आणि तो तुझ्या डोक्यावर बसून बोलेल. तुझ्यावर तो मात करेल. एक दिवस असा येईल जेव्हा तू दडपला जाशील. तू आयुष्यभर त्याचा गुलाम होऊन राहशील. आजी, हेच मी तुला इतके दिवस समजावत होतो. आजी, तू का सहन करतेस त्यांचा अन्याय? तू पण या अन्यायाला वाचा फोड आणि उभी राहा. माझ्या वडिलांच्या आणि काकांच्या अन्यायाविरुद्ध तू काहीतरी कर. आजी, ते तुझ्यामुळे या जगात आले आहेत, तू त्यांच्यामुळे नाही. लहान सोनूने आजीला एक मोठा धडा समजावून सांगितला होता आणि गीताजींचा सोनूचे शब्द ऐकून खूप आत्मविश्वास वाढला. त्यांनी त्यांची काठी उचलून वेगवान पावलांनी हॉलच्या दिशेने गेल्या आणि त्यांच्या सुनेला सगळ्यांसमोर त्या म्हणाल्या, तुझी हिंमत कशी झाली माझ्या पतीच्या श्राद्धाचं सामान फेकण्याची? मी तुला म्हणाले होते की माझ्या पतीचे श्राद्ध आहे, मला श्राद्ध करायचं आहे. आई, तुम्ही माझ्यावर, तुमच्या मोठ्या सुनेवर हात उचलत आहात का? अरे कसली सून! तुम्ही दोघींनी तुमची अवकात दाखवली आहे आणि माझा सन्मान लिलावासाठी ठेवला आहे. त्यामुळे आता मीही शुद्धीवर आले आहे. जर तुम्ही दोघींनी माझं पेन्शन ATM कार्ड परत केलं नाही तर बघा, तुमची खैर नाही. या महागड्या अंगठ्या आणि आयफोन जे तुम्ही लोकांना दाखवत आहात, हे सर्व तुम्ही माझ्या पेन्शनच्या पैशातून बनवलं आहे आणि मी माझ्या पतीच्या श्राद्धासाठी ब्लँकेट लोकांना वाटप करू शकत नाही का? तुम्ही दोघी ज्या घरात ऐशोआरामाने राहतात ते घर मी हिसकावून गरिबांना दान करेल. मी तुम्हाला कधी रस्त्यावर आणेल आणि तुम्हाला हे कळणार पण नाही. काजल, सुवर्णा आणि त्यांची दोन्ही मुलं आज त्यांच्या आईचे रुद्ररूप पाहून घाबरले होते. आई, तू आमच्या विरोधात असं पाऊल का उचलत आहेस? बेटा, सोनूचे आभार आहेत की त्याने आज माझे डोळे उघडले. जरा विचार करा की या लहान मुलाकडे इतकी बुद्धी आहे आणि तुम्ही इतके मोठे असूनही कोणत्याही चुकीच्या मार्गावर चालत आहात. मला तो तुमचा मुलगा वाटतच नाही. असे वाटत आहे. तेव्हाच सोनू आला आणि तो म्हणाला, बाबा, मोठे आई बाबा, तुम्ही लोक आजीशी इतके वाईट का वागतात? आजोबांनी पेन्शनचे पैसे त्यांच्यासाठी सुरक्षित ठेवले आहेत. त्यांना म्हातारपणात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्यांनी घरही दिलं. मग तुम्ही त्यांचे पैसे कोणत्या हक्काने खाता? मोठे आई, आजोबांच्या श्राद्धाच्या दिवशी तुम्ही तुमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहात. जर तुमचा मुलगा राजू तुमच्यासोबत असं करेल तर तुम्हाला कसे वाटेल? तेवढ्यात राजू पण येतो
आणि तो ठामपणे म्हणतो, हो मम्मी, जेव्हा तू मरशील आणि तुझा 13वा दिवस असेल तेव्हा मी माझ्या घरी पार्टी नक्की करेन. का आई, हा विचार करताच तुला घाम फुटतोय ना? सर्व पाहुणे उभं राहून हा कार्यक्रम बघत उभे होते. तेवढ्यात काजलच्या आईने येऊन काजलच्या गालावर जोरात चापट मारली. आई, तू पण आता सुरुवात केली आहेस का? बेटा, तुला लाज वाटत नाही का? तुझ्या सासऱ्यांनी तुला या घराची मालकीण बनवलं आणि तू त्यांचे श्राद्ध करण्यास टाळाटाळ करत होतीस. आपल्या दिवंगत पूर्वजांचे आशीर्वाद घेण्यापासून आपण कधीही दूर राहायचे का? अगं, आज तुमच्याकडे जे काही आहे ते सर्व त्यांनीच दिलं आहे. त्यांच्या आशीर्वादानेच तुम्ही आज पुढे जात आहात आणि त्यांनाच तुम्ही विसरलात. समधनजी, मी माझ्या मुलीच्या वतीने हात जोडून तुमची माफी मागते आणि माझ्या मुलीशी असलेले सर्व संबंध आज तोडते. काजल तिच्या आईच्या पाया पडते आणि रडत रडत म्हणते, नाही आई, माझ्याशी संबंध तोडू नकोस. मी यापुढे असे काहीच करणार नाही. मी माझ्या सासूची खूप काळजी घेईल. मी त्यांची सेवा करेल. तेव्हा गीताजींनी त्यांच्या सुनेजवळचा मोबाईल घेतला आणि पंडितजींना फोन करून त्या म्हणाल्या, पंडितजी, इकडे परत या. आज माझ्या पतीचं श्राद्ध आहे. इथे आज कोणत्याही लग्नाचा वाढदिवस साजरा होणार नाही. पंडितजी लगेच येतात आणि यावेळी 11 पंडित येतात. ते सर्व मिळून विनायकजींचे श्राद्ध करतात. तेव्हा मुलगा आणि सून सर्वांनी शरमेने आपले डोळे खाली केले. तिथे उपस्थित असलेले सर्व पाहुणे गीताजींच्या या धाडसीपणाचे खूप कौतुक करतात. गीताजी आपला नातू सोनूच्या डोक्याला हात लावतात आणि म्हणतात, बेटा, तू 10 वर्षांचा आहेस, पण आज तू माझे डोळे उघडले आहेस. आत्तापर्यंत मी गप्प होते, पण आता गप्प बसणार नाही. सूनबाई, जा आणि जाऊन पंडितजींसाठी जेवण बनव. दोन्ही सुना जातात आणि पंडितजींसाठी जेवण बनवतात. कारण त्यांना आता कळलं होतं की त्यांची सासू अत्याचाराला बळी पडणारी नाही. त्या एक वाघीण आहेत, जिला गर्जना कशी करायची आणि कसे लढायचं हे देखील माहीत आहे. कठीण काळात निर्णय घ्यायला त्यांना येऊ लागलं. मित्रांनो, अन्याय काही प्रमाणात सहन केला तर बरं वाटतं, पण जेव्हा हाच अन्याय तुमच्यावर जोर धरू लागतो तेव्हा तुम्हाला एक पाऊल पुढे टाकावं लागेल. तरच तुमचा मुलगा आणि तुमची सून तुमच्या पावलांवर पाऊल टाकतील. नाहीतर ते तुम्हाला वृद्धपकाळात नाचवत राहतील. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया तुमचे मत कमेंटमध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.